उद्धव ठाकरेंनी काल साईबाबांच्या शिर्डीत राजकीय जी गोगली टाकली आहे, त्यामुळे शिंदे गटाच्या पोटात गोळा आला आहे. ठाकरेंनी शिर्डी दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदासाठी जाहीर केलेला पाठिंबा आणि स्वतःला त्याचं हितचिंतक म्हणून घेणं हा केवळ एक पॉलिटिकल स्टँड नसून भविष्यातील एका मोठ्या राजकीय खेळीची नांदी मानली जाते. 2019 पासून दोन टोकांना गेलेले हे दोन नेते तुरंत तरी एकमेकांच्या जवळ येण्याची चिन्हे नसली तरी भविष्यात ते सोबत येणार नाही असं कोणी ठामपणे सांगू शकत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला आणि त्याचं उधळलेल्या वारूला रोखणं हे ठाकरेंचं उघड उद्दिष्ट आहे. त्यामुळे वेळप्रसंगी फडणवीसांना जवळ करून राज्यात काही वेगळी समीकरण तयार करता येतात का, याची उद्धव ठाकरे लिटमस टेस्ट घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुठीत पाणी धरून ठेवणं जेवढं अवघड आहे तेवढंच अवघड आहे पक्षातल्या आमदार खासदारांना आणि नेत्यांना पक्षात थांबवणं. उद्धव ठाकरेंसाठी दिवसेंदिवस जड जाऊ लागलंय. आजचं वरवळीन म्हणजे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात बऱ्यापैकी होल्ड असलेले त्यांचे निकटवर्तीय नेते सचिव अहिर आणि यांनी महायुतीची वाट धरत उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्याचे ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का सहन करावा लागलाय. ठाकरेंच्या पक्षाची गळती दिवसेंदिवस वाढत चालली. त्यामुळे ही गळती रोखून लवकरात लवकर पक्षातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय भविष्याबाबत आश्वस्त करणं हे ठाकरेंसाठी नवं आव्हान ठरतंय. त्यामुळे आता ते थेट भाजपशी जुळून घेण्याच्या तयारीत असल्याची राजकीय चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरेंनी काल शिर्डीत अचानक भाजपबाबत मवाळ भूमिका घेतल्यानं सर्वांचं आश्चर्यानं धक्का बसलाय. आम्ही दोन कोपऱ्यात झाल्यामुळे मध्ये सर्व गोंधळ करत आहे असं विधान करून ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटालाही आडेहात घेतलंय. ठाकरेंचा हा डाव वर्गीकरण सहानुभूतीचा वाटत असला तरी त्यामागे अत्यंत हुशार राजनीती दडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देताना ठाकरेंनी फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आणि अमित शहांवर निशाणा साधला. 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हेच सर्वात मोठे राजकीय शत्रू ठरलेत. फडणवीसांशी जवळीक साधून किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवून महायुतीमध्ये संशयाचं वातावरण निर्माण करणं जेणेकरून शिंदे फडणवीस यांच्या दरी निर्माण होईल, हा ठाकरेंचा प्रमुख हेतू दिसतोय. महाराष्ट्रातील एखादा व्यक्ती जर देशाचा पंतप्रधान होत असेल तर पाठिंबा द्यायला काय हरकत आहे, असं म्हणून ठाकरेंनी मराठी अस्मितेच्याकडं खेळत या माध्यमातनं आपला राजकीय हेतू साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ठाकरेंनी फडणवीसांकडे थेट मैत्रीचा हात पुढे केला तर याचा मोठा फटका महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शरद पवार गटाला बसू शकतो. परंतु ठाकरेंना आता महाविकास आघाडीची चिंता वाटत नाही, कारण खुद्द शरद पवार गटच विलिनीकरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. राजकीय चर्चेनुसार शरद पवार गटाच्या काही नेत्यांची काँग्रेसमध्ये तर काहींची भाजपमध्ये विलीन होण्याची इच्छा आहे. अशा अनिश्चित राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाला नवी उभारी द्यायची आहे. अशातच काँग्रेससोबत जाण्यापेक्षा त्यांना भाजपशी जुळवून घेणं जास्त सोयीचं वाटतंय. भाजपमधील एका गटाला फडणवीसांचे पंख छाटायचे आहेत असा आरोप ठाकरेंनी केलाय. भविष्यातील जर भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र आले तर शिंदेंच्या शिवसेनेचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते, याची पूर्ण जाणीव शिंदेंना आहे. त्यामुळेच त्यांची ठाकरेंच्या या वक्तव्यांना पुतना मावशीचं प्रेम म्हणून टीका केली. शिंदेंचा पूर्ण डोलारा हा भाजपच्या पाठिंब्यावरच अवलंबून आहे. भाजपनं आपला वरदस्त हात शिंदेंच्या डोक्यावरून काढला तर ते जे आता त्यांच्या पक्षात दिसत आहे ते कधी त्यांची साथ सोडतील हे खुद्द त्यांनाही कळणार नाही. एवढं भरभरून देऊन जे ठाकरेंचे होऊ शकले नाही ते शिंदेचे काय होणार हा प्रश्न कायमच. त्यामुळे ठाकरेंच्या हा भाजपची जवळीक शिंदेंसाठी डोकेदुखी ठरू पाहते. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत उद्धव ठाकरेंसमोर आपला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पक्षाला उभारी देण्यासाठी प्रामुख्याने 3 पर्याय आहेत. एक, महाविकास आघाडीमध्येच राहू द्या. पडद्या भाजपशी जुळून घेणं. उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्येच राहून भाजप विरोधातील आपल्या टीकेची धार कमी करू शकतात. भाजपशी बिघडलेले संबंध पडद्याआड सुधारून शिंदेंना कोंडीत पकडू शकतात. यातून भाजप हा प्रत्यक्ष मित्र होऊ शकला नाही तरी त्याला शत्रू तरी नको करायला, असा स्टँड उद्धव ठाकरे घेऊ शकतात. 2, भाजपसोबत बॅक चॅनल चर्चा आणि छुपा पाठिंबा. एकाच विमानातून झालेला प्रवास
असो किंवा शिर्डीतील विधान हे पाहता ठाकरे आणि भाजप विशेषतः फडणवीस यांच्या पडद्या काही सूत जुळवण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून होऊ शकतो. आगामी काळात कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर एकनाथ शिंदेने सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे गटाकडून पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय खुला ठेवला जाऊ शकतो. 3. 2029 पर्यंत वेट अँड वॉच. ठाकरेंनी पुढे केल्याच्या मैत्रीत्वाचा हात भाजपनं शिंदेच्या दबावामुळे नाकारला तर ठाकरे 2029 मध्ये वेट अँड वॉच भूमिका घेऊ शकतात. आगामी निवडणुकीपर्यंत राज्याच्या राजकारणात पुलाखालूनच बरंच पाणी वाहून गेलंय तरच त्यावेळेस राजकीय सोयीनुसार ठाकरे आपली पुढील रणनीती ठरवू शकतात. या दरम्यान ते स्वतंत्र राहून आपला पक्ष वाढीस लावू शकतात, पक्षाची बांधणी करू शकतात. शिवाय राज ठाकरे सोबतची युती केवळ मुंबई पालिकेपुरती मर्यादित न ठेवता तिचा विस्तार राज्यात करू शकतात. थोडक्यात सांगायचं तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना घातलेली ही साध केवळ जुने वाद विसरण्यासाठी नाही तर राजकारणाच्या बुद्धिबळावरील एक अत्यंत विचारपूर्वक टाकलेली चाल आहे. भाजपचा विरोध करण्यासाठी 2019 ठाकरेंनी काँग्रेसची साथ घेतली होती. आता शिंदेंनी धोबी पछाड देण्यासाठी ठाकरेंना पुन्हा एकदा भाजपची साथ गरजेची वाटू लागली. तेव्हा निशाण्यावर भाजप होतं, आता निशाण्यावर भाजपनं मोठं केलेलं हे शिंदे आहेत. एवढंच यात अत्यंत ठाकरेंनी शिर्डीत टाकलेली गुगली कोणाची विकेट घेणार हे येणाऱ्या काळच ठरवणार. मी आधीच म्हटलं होतं, ठाकरेंनी थोडी तत्वनियमिती विचारसरणी बाजूला ठेवून एक प्रॅक्टिकल राजकीय नेता म्हणून जर वगळायला सुरुवात केली तर ते उद्धव ठाकरे जे जिंकू शकतात ते कदाचित कोणीही जिंकू शकणार नाही. भाजप आणि काँग्रेसमध्ये आतापर्यंत 36चा आकडा राहिला, मात्र तरीसुद्धा अनेक काँग्रेसचे लोक जे आहेत ते भाजपनं आपल्या पक्षात घेतले. राष्ट्रवादी सोबत कधी युती शक्य नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत हात मिळवणी करून राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती केली. थोडक्यात भाजपच्या तोंडाला सत्तेत रक्त लागलंय. मग ते बघणार नाहीयेत की समोरचा नेमका प्राणी कोण किंवा समोरचा मग पक्ष कोणता. सत्ता टिकवायची असेल तर कुणाशी हात मिळवणी करू शकतात. हा मेसेज मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी महाराष्ट्राला दिलाय. आता उद्धव ठाकरेंना एक प्रॅक्टिकल राजकारणी म्हणून होऊन विचार करायचा आहे आणि भाजपसोबत एक हात किंवा एक पाऊल पुढे टाकायचंय. लगेच जो काही शिंदेना खेळलेला डाव आहे त्या सगळ्या खेळावरती पाणी फिरतंय. आता पाहण्यासारखं की शिंदेंनी आणि ठाकरेंना ओव्हरटेक करून ते फार पुढे निघून गेलेत की अजूनही फडणवीस आणि ठाकरेंच्या आवाक्यात शिंदेंना रोखणं या मुद्द्यावर व्यक्त व्हा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.